जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज दिनांक 6 मार्च, वार शुक्रवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती. या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम, कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे. मी म्हणतो कर्जबाजारी शेतकरी असलाच नाही पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये इतके सर्व नागरिक आहेत, तर शेतकऱ्यांचा मालाला मागणी का नाही महाराष्ट्रातल्या? कारण सुमारे जवळपास 500 राज्यातून शेतीचा माल महाराष्ट्रात येतो आणि हे जे 500 राज्यातले जे नागरिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, जे धंदे करतात, व्यापार करतात, ते आपल्या राज्याचा फायदा बघतात. महाराष्ट्रातल्या नागरिकांना बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य हे जे 500 राज्यातले व्यापारी करीत आहेत, हे अतिशय चुकीचं होत आहे. यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्या करतोय. याकडे सर्वप्रथम लक्ष द्या. महाराष्ट्रातला शेतकरी जर जगला तर महाराष्ट्र अबाधित राहील आणि कर्जमुक्त शेतकरी असलाच पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये एवढे नागरिक आहेत, तर कर्जबाजारी शेतकरी का? एवढे जर महाराष्ट्रातले ग्राहक आहेत, तर शेतकरी कर्जबाजारी का? कारण बाहेरच्या राज्यातून जे येतात, जे फळ येतात, ज्या भाज्या येतात, ज्या फळभाज्या येतात, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. कारण हा माल महाराष्ट्रात विकला जातो आणि याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर च्या पोटावर पाय येतो, हे लक्षात घ्या. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्त मी सर्वांना सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये येणारा जो बाहेरचा जो शेतकऱ्यांचा माल आहे, या इतर व्यापाऱ्यांचा माल आहे, त्याच्यावर बंदी आणण्यात यावी. मी कस्टमरांना विनंती करतो की कृपया महाराष्ट्रातलाच माल महाराष्ट्रामध्ये आणला जावा. इतर राज्यातला शेतीचा माल महाराष्ट्रात आणला जाऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण आपला नाही शेजाऱ्याच्या घरात, ही संकल्पना आधी खोडून टाका. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात जन्मले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच म्हणणं होतं, गोठ्यात तरी गाय, अंगणातली तुळस आणि घरातली माय यांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर दिली. आज मराठी माणूस काय करतोय? सिगरेट विडी फुकतोय, दारू पितोय. हे आधी बंद करा. महाराष्ट्रातला मराठी माणूस आधी तगडा बनवा, मजबूत बनवा. आपल्या आई बहिणीकडे कोणी वागड्या नजरेने बघितलं तर त्याचे डोळे काढून हातात द्या. एवढी ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. हे विडी पिऊन, सिगरेट पिऊन, हे दारू पिऊन, हे काय आहे? याने ताकद कशी निर्माण होणार? जर महाराष्ट्रात घडवायचं असेल, बलवान बनवायचं असेल, तर आधी मराठी माणूस मजबूत झाला पाहिजे. हे विडी आणि सिगरेट पिऊन छाती खोकडी करून मजबूती कशी येणार? मर्दाची छाती पाहिजे, ताकद पाहिजे अंगामध्ये. बघा, ही छाती पाहिजे, आवाज पण कडक, आणि एवढी छातीवर मारून सुद्धा आवाज कडक. ही मराठी माणसाची ताकद निर्माण करा. हे विडी सिगरेट पिऊन काय मिळणार नाही तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसाने 4 पैसे आले हातामध्ये म्हणून घमंड करू नका. घ्यावाचं घे, नाही तर जा. ही संकल्पना ती खोडून टाका. 4 पैसे हातात आले तर ते जपून ठेवा, उडवू नका. आणि प्रत्येकाची प्रेमाने वागा, प्रत्येकाला साथ द्या. मराठी माणूस जपा, मराठी अस्मिता जपा, मराठी साहित्यावर प्रेम करा, मराठी भाषेवर प्रेम करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं काय होतं? मराठी माणूस जगला पाहिजे तर मराठी भाषा जगेल, मराठी प्रांत जगेल आणि महाराष्ट्र जगेल. तर आधी मराठी माणूस जगवा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.